नमस्कार. स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवीन अपडेट नेहमीच मी आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. काय आहे नवीन अपडेट? चला तर मग पाहूयात. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या अंतर्गत NHM म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन 15 वित्त योजनेअंतर्गत काही ठराविक जी पदं आहेत तर ती आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधन कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत. तर नक्की कोणकोणती पदे आहेत ती एकदा आपण या ठिकाणी पाहूयात. सर्वप्रथम आहे वैद्यकीय अधिकारी. एकूण 67 पदं आहेत. एकत्रित मानधन जे आहे ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. MBBS 60,000 प्रतिमाह व BAMS असेल तर 25,000 अधिक 25,000 मानधन अधिक 15,000 कामावरती आधारित मोबदला. आता यासाठी शैक्षणिक पात्रता वगैरे आहे ती या ठिकाणी सर्व नमूद केलेली आहे. आणि शेवटच्या रखान्यामध्ये प्रवर्गानुसार आरक्षण जे आहे तर ते प्रवर्गानुसार आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे संपूर्ण विवरण या ठिकाणी आपण पाहू शकता. दुसरं पद आहे या ठिकाणी स्टाफ नर्स. तर यासाठी एकूण 67 पदं आहेत. त्यानंतर प्रतिमाह 20,000 रुपये त्यांना मानधन असणार आहे. आणि शैक्षणिक अर्हता जी आहे ती 12वी पास, GNM किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि स्टाफ नर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तर याचं देखील शेवटच्या रखान्यामध्ये जे काही प्रवर्गानुसार आरक्षण आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरं पद आहे बहुउद्देशीय आरोग्यसेवक MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर. तर याच्यामध्ये पुरुष यांच्यासाठी जी पदं आहेत तर एकूण 67 पदं आहेत. आणि याच्यामध्ये प्रतिमाह 18,000 मानधन असणार आहे. शैक्षणिक अर्हता 12वी सायन्स शाखेचं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये की बहुउद्देशीय आरोग्यसेवक MPW पुरुष या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे ज्यांना या कामाचा अनुभव आहे त्यांना याच्या संदर्भात जे काय आहे ते प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचं असं अट आहे की पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे हे कंपल्सरी आहे. आणि शेवटला याच्यामध्ये जे काही प्रवर्गानुसार आरक्षण या ठिकाणी नमूद केलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता. काही अटी शर्ती आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी सर्व जे काय आहे ते डिटेल्समध्ये वाचन करू शकता. सविस्तर जाहिरात जी आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये उपलब्ध करून दिली जाईल किंवा आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन सुद्धा ही जाहिरात पाहू शकता. तर याच्यामध्ये जी मुदत आहे ती 12 जून 2024 ते 21 जून 2024 सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग 2रा मजला आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा. म्हणजे ही जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती ऑफलाईन असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला समक्ष जाऊन त्या ठिकाणी अर्ज आहे तो सादर करावा लागणार आहे. इतर देखील काही महत्त्वाच्या याच्यामध्ये सूचना आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी अवश्य वाचन करून घ्या जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अडचणी या ठिकाणी आपल्याला उद्भवणार नाहीत. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जाहिरातीमधील स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्यसेवक MPW पुरुष या पदांची गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात जाईल. तर याच्यामध्ये गुणांकन पद्धत जी आहे ती गुणांकन पद्धत प्रक्रिया निवड प्रक्रियेसाठी राबवली जाणार आहे. तर याच्यामध्ये आपल्या पदानुसार आवश्यक जे काही क्वालिफाईंग एक्झाम असेल त्याच्यामध्ये आपल्याला किती गुण मिळालेत तर त्याचे 50% आपल्याला या ठिकाणी प्रोपोरेशन काढायचं आहे. तर याच्यामध्ये बघा आता आपण समजा आपल्याला 60% पडले असतील 50% याप्रमाणे काढायचं आहे. तर आपल्याला 60% गुण प्राप्त असतील तर थोडक्यामध्ये 60 गुणिले 50 भागिले 100 मग इक्वल टू जे काय त्याचं उत्तर येईल तर ते आपले अधिकतम गुण ज्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास
म्हणजे तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने जे गुणांकन आहे ते गुणांकन पद्धतीनुसार मार्क्स मिळणार आहेत आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव. आता ह्या अनुभवावरती सुद्धा आपल्याला जे काही गुण आहेत ते या ठिकाणी ते आपल्याला देणार आहेत. म्हणजे 1 वर्षाकरता 6 गुण आणि प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण द्यावेत. मग आता त्या पद्धतीने तुमचा अनुभव असेल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ते गुण जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. सदरील जाहिरात जी आहे ती 11 जून 2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि जाहिरात क्रमांक 20/2024 आणि श्री शेखर सिंह आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या स्वाक्षरीने जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो अर्जाचा नमुना आहे तो देखील या PDF समाविष्ट करून दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाहू शकतो काही बेसिक माहिती आहे, ती बेसिक माहिती आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. सर्व रेडीमेड प्रिंटेड अर्ज आहे PDF स्वरूपातला. तर या ठिकाणी आपला जो काही फोटो असेल, आपला जो विषय आहे की आपण कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे, त्याचबरोबर संदर्भ जाहिरात क्रमांक, आत्ताच मगाशी तुम्हाला सांगितलं की जाहिरात क्रमांक कोणती आहे आणि ती कोणत्या तारखेला प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जी काही आपली डिटेल्स आहेत त्या डिटेल्स सर्व या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहेत. संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, ईमेल, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, जाहिरातीच्या दिनांकास अनुसरून आपलं जे काही वय, वर्ष आहे, महिने, दिवस यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. आणखीन असं जो काही आपलं जात प्रवर्ग आहे तर त्यानुसार शैक्षणिक अर्हतेचा तपशील आणि इतर काही तांत्रिक व इतर अर्हताचा तपशील आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने जी काही बेसिक माहिती आहे ती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे. खाली आपल्याला या ठिकाणी अर्जदाराची सही, अर्जदाराचं पूर्ण नाव, ज्या दिवशी आपण अर्ज सबमिट करणार आहोत त्या दिवशीचा दिनांक वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला बेसिकली टाकायच्या आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सहपत्र म्हणजे आता अर्जासोबत आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे त्याबाबत देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये शैक्षणिक व इतर अर्हतेची प्रमाणपत्रे म्हणजे जे काही आपलं 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे काय असेल ते सर्व जे शैक्षणिक अर्हताची जी प्रमाणपत्र आहेत त्याची सत्यप्रती इथं आपल्याला जोडायच्या आहेत. जन्मतारखेचा पुरावा, अनुभवाची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्र आहेत त्यांची आपल्याला सत्यप्रती या ठिकाणी जोडायच्या आहेत. आपल्या आजूबाजूला बरेच जण जे आहेत ते नोकरीच्या शोधामध्ये आहेत, तर कृपया हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा. जर त्यांना जॉब लागला तर तुम्हालाच त्याचं पुण्य मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.